काही झालं ना मग इतकं गळून जातो. आम्ही दोघंही त्याला आज पालक सूप सुद्धा दिलं होतं. अगस्तीची अचानकच तब्येत बिघडली. अगस्तीला उलट्या झाल्या होत्या. दवाखान्यात नेऊन आणलं तर डॉक्टर म्हणे की त्याला फूड पॉयझनिंग झाली आहे. आता रात्री 12 वाजले पण आम्ही त्याला वेगवेगळं ट्राय करतो की काहीतरी खा म्हणून. मी ते शेवया बनवल्या तिखट पण ते पण नाही खात आहे. भात बनवून दिला तोही नाही खाल्ला त्याने. कारण जे काही होतं ना ते दुपारी 3 वाजल्यापासून कंटिन्यू उलट्या करतोय तो. दवाखान्यात नेऊन आणलं होते म्हणतात फूड पॉयझनिंग आहे. मग आता एक ऑप्शन म्हणून त्याला मीठ आणि थोडंसं साखरेचं पाणी दिलंय आणि आता त्याने तेवढं पिले फक्त. बाकी त्याच्या पोटात काहीच नाही आहे. एक इंजेक्शन दिले डॉक्टरनी त्याला ओमेटिंगसाठी आणि काही औषधं दिलेत. बघू आता कधी कमी 1-2 दिवसात होऊन जाईल. काल त्याच्या स्कूलमध्ये ना बड्डे होता. सो त्या बड्डेचं त्याने बड्डे होता तर बड्डेचा केक वगैरे खाल्ला त्याने. ते फूड पॉयझनिंग झाली आणि घरी दुपारी आल्यानंतर मी ना त्याला आज पालकचं सूप सुद्धा दिलं होतं. सूप सुद्धा दिलं होतं त्याला. त्याच्यामुळे पण काय माहिती मला वाटतं मे बी एक तर पालकाच्या सुपामुळे पण झालं असेल आणि आज सकाळी मी त्याला ओट्स सुद्धा बनवून दिले होते. सो ओट्समुळे पण झालं का काय माहिती म्हणजे काहीच कळत नाही आहे. कालच्या केकमुळे झालं की आज सकाळी ओट्स दिल्यामुळं किंवा पालकचं सूप दिल्यामुळे झालं काही कळत नाही. आणि ऊन खूप आहे. अगस्तीचा आणखीन प्रॉब्लेम आहे. त्याला ऊन बिलकुल जमत नाही. म्हणजे त्याला गरमी जमत नाही. त्याला मीडियम थंड वातावरण पाहिजे असतं. उन्हाळ्यात त्याला खूप त्रास होतो मीटिंगचा. सो आता थोडंसं फ्रेश वाटते कारण त्याला बरं वाटते जरा इंजेक्शन वगैरे दवाखान्यात दाखवून आल्यामुळे तरी. आणि कपडे तर इतके भरले. आत्ता कपडे मी वाळत घातले. बेडशीट तर तशाच आहेत कारण इतकी उलट्या वॉमिटिंग करून कपडे ते बेडशीट वगैरे इतके भरलेले आहेत ना. शेवटी आता धुतलेत आणि वाळत घालते. आणि आता हे चालू आता काय माहिती किती वाजता झोपतो. पण आता खेळतोय त्याला आता बरं वाटते. मग अपेक्षा खेळतो तर बरं वाटतं. नाही तर रुंगून बसण्यापेक्षा लेकरूंना खेळायचं बरं वाटतं. रुंगून बसलं की मग ते आपल्यालाही सुधरत नाही आणि असं वाटतं की काहीतरी यार काय झालं की भीती वाटत राहते मला. कमी वाटते का? बरं वाटते कसं तुला? बरं वाटतं. बरं तू मॅगी खातो? हो त्याने इंजेक्शन पण दिलं त्याला आणि आपण आता औषध ते पण दिलं. आता पोटात काहीच नाही. सकाळी शिवाय द्यायचंच ना. ORS सारखंच लागेल. ORS सारखं लागलेलं पाणी. आता खेळतोय. बघू आता किती वाजता झोपतो. तसं आता झोपायचं का रे? झोपायचं कसं काय? तो फ्रेश आहे ना. फ्रेश खेळतोय. फ्रेश खेळला धिंगाणा केला आम्हाला परेशान केला तरच आम्हाला बरं वाटतं. नाहीतर तो आता रुंगून बसला दुखलं काही झालं ना मग इतकं गळून जातो. आम्ही दोघंही गळून जातो आणि टेन्शन येऊन जाते काय झालं. म्हणजे आपण एवढी काळजी घेतो आणि थोडक्यासाठी जर काही झाली किंवा कुठं चुकून काही अनाथाने काही चुकून खायला वगैरे देण्यात आलं की आज पालक पनीर काल केक खाल्ला त्याने स्कूलमध्ये. सो हे सगळं असं काही झालं की मग स्वतःलाच गिल्ट येते. अरे बाबा आपण उगाच दिलं आपण लक्ष दिलं नाही का असं गिल्ट येतं मला. आणि खरंच नाही सांगू शकत तुमच्या मला किती गिल्ट येते ते त्याला हे केल्यामुळं. आधी काही वाटत नव्हतं पण आता तो किती वाजता झोपेल मला नाही माहिती. पण तो खेळतोय निवांत बसतोय. तुम्हाला बरं वाटतं बघू वाटतं काय. चला स्टे ट्यून. कट टू दुसरा दिवस. काल रात्रभर अगस्तीला इतक्या वॉमिटिंग होत्या. रात्रभर वॉमिटिंग करत होता. मम्मा उलटी येते असं रात्रभर चालू होतं. पहाटे 4-4:30ला तो झोपला आणि त्यानंतर सकाळी मला वाटतं 1-2-3 तास तो व्यवस्थित झोपला आणि त्यानंतर लगेचच उठला आणि उठल्यापासून त्याला लूज मोशन चालू होतात. तसं काल डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की त्याला वॉमिटिंगचं इंजेक्शन दिलेलं होतं. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याला दुसऱ्या दिवसापासून लूज मोशन्स होते. सध्या व्हायरल तेच आहे आणि त्याची साथ आहे. त्यामुळे त्याला ते होऊन जाईल. तुम्ही घाबरू नका. अँटीबायोटिक वगैरे व्यवस्थित त्याला दिलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित त्याला वेळेवर औषधं द्या. 2-3 दिवसात कमी होऊन जाईल असं सांगितलं आहे. पण एकदा लेकरांची तब्येत बिघडली तो रुंगून बसला ना की आईवडिलांनाही सुधरत नाही. आणि खरंच मला अगस्त्या बाबतीत ही कधीच नको असतं की त्याची तब्येत कधीच बिघडू नये असं वाटतं. कारण त्याची तब्येत बिघडली नाही एकतर सगळ्यांची परेशानी होते. माझी आणि ओमकेशी तर जास्त परेशानी होते आणि त्याच्या जीवाची तर त्याला बघून तर आम्ही दोघंच गळून जातो की बापरे याला कशाला काही झालं असेल असं वाटतं. मी पण त्याला झोपवलं दुपारी थोडा वेळ आणि मग मी पण झोपी गेले कारण रात्रभर झोप झालेली नव्हती. नंतर झोपेतून उठल्यानंतर ओमकेशने भाजीपाला आणला होता कारण भाजीपाला सगळा संपलेला होता. त्यामुळे भाजीपाला घेऊन आले. म्हटलं चला आता तो उठायच्या आधी माझं जे काही भाजीपाला वगैरे थोडंसं घर आवरायचं असेल ते एक्स्ट्राचे 1-2 कामं करून घेते. कारण तो उठल्यानंतर मला त्यालाच वेळ द्यायचा आहे. कारण सध्या तोच एक प्रायोरिटी आहे. त्याला बघणं आणि त्याला जास्तीत जास्त वेळ देणं हे मला महत्त्वाचं आहे. कारण कामं काय आता माझे रोजचेच कामं आहेत. त्यामुळे आज आता हे 2-3 दिवस मी काहीच एक्स्ट्राची कामं काढणार नाहीत. म्हटलं आता भाजीपाला आणला आहे तर पटपट भरून घेते कारण तो उठेलच थोड्या वेळाने आणि तो उठल्यानंतर त्यालाच बघावं लागेल. तो सध्या काही खातही नाही आहे. काही दिलं तर त्याला चवही लागत नाही. हे नको म्हणजे 1-2 घास खातो आहे लगेच थुकून देतो आहे. म्हणजे इतकी परेशानी उठली आहे ना 2 दिवस म्हणजे कालपासून खूप परेशान होतो आहे आम्ही. कालपासून काहीच नाही खाल्लेलं आहे त्यांनी. खूप टेन्शनही येते मला. पण आता बघू आता उठल्यानंतर काहीतरी देईल लिंबू पाणी वगैरेच असंच लिक्विड द्यायचं आहे त्याला. फ्रीजमध्ये व्यवस्थित भाजीपाला मांडून घेतला
बाय द वे हे जे डबे आहेत ना, हे डबे मी मेशोवरनं घेतलेले आहेत आणि फ्रूट्स वगैरे ओमकृष्णे आणले होते, कारण त्याला फ्रूट्स तरी देऊ म्हटलं. वॉमिटिंग वगैरे म्हणजे असं लूज मोशन्स वगैरे झालं आहे म्हणून केळी देऊया. लूज मोशन्समध्ये केळी वगैरे चांगली असते म्हणून केळी देऊया. आणि तो झोपेतून उठल्यानंतर त्याला इकडे आमचं काम चालू होतं, फ्रूट्स वगैरे भाजीपाला बनण्यात मला ओमकृष्णे मदतही केली. आणि तेवढ्यात तो उठलेला होता. उठल्यानंतर त्याला थोडीशी धिंगाणा केला, त्याला थोडंसं बरं वाटतं जवळ वगैरे घेतलं की. आणि थोडं त्याने स्माईल केलं का आम्हालाही असं बरं वाटतं की नाही बाबा तो स्माईल करतो आहे, तो आता व्यवस्थित आहे असं वाटतं. पण थोडा वेळ स्माईल केलं, थोडा वेळ त्याला फ्रेश वाटलं की लगेचच रुंगून जातो आहे. त्यामुळे जरा हे होऊन जातो आहे, आम्ही थोडं डिस्टर्ब होतो आहे. पण आय होप सो लवकरात लवकर अगस्त्यचं कमी होऊन जावं. आणि हे प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं की आपल्या मुलाला काहीच होऊ नये, आपला मुलगा व्यवस्थित राहावं, आपलं बाळ हेल्दी राहावं, कधीच त्याचं काही दुखू नये. आणि हे मला तर अगस्त्य बाबतीत हे कधीच नको असतं. पण थोडं वातावरण वेदर चेंज झालं की थोडंसं त्याला होऊनच जातं 2-3 दिवस. पण आता चला आय होप सो त्याचं व्यवस्थित होऊन जाईल. आणि याला डॉक्टरांनी ना थोडं पॉयझन म्हणजे फूड पॉयझनिंग झाली असं सांगितलं. काल त्याच्या स्कूलमध्ये बड्डे होता, तर बड्डेमध्ये त्याने केक खाल्ला, त्यामुळे त्याला मे बी त्याच्यामुळे झालं असेल. आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, स्टार्टिंगलाच क्लिपमध्ये सांगितले की असं मला वाटतं आहे. असं थोड्या मी क्लिप घेतल्यात मला जमेल तशा. आजचा ब्लॉग